आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाई बघितला आजी बघितला तुम्ही काय नाही काय अरे शिवाच्या नादी लागून तू पण चला या चला 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 तुम्ही पण या ह्यासाठी तुम्ही मागवून आलात दोघे हा काय पाना गँग जीजू फोन आहे कधीपासून अरे सॉरी सॉरी असं काही नाहीये बरं बरं ऐका सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण इथे का जमलोय तरी पण मी सगळ्यांना परत एकदा सांगतो कैलास ऑटो गॅरेजच्या एक्सपान्शनच्या भूमिपूजनासाठी आज आपण इथे जमलोय तसंच चंदननी नवीन डीलरशिप सुरू करायचं ठरवलंय सो त्यासाठी आपण इथे जमलोय आणि या आनंदात सगळ्यांनी सामील व्हा आणि हो बाहेर पाऊस पडतोय म्हणून आपण आज फंक्शन ठेवलंय इथलं फंक्शन झालं की आपण भूमिपूजनाला जाऊया खरंच शिवा तुझ्यासाठी चंदन पाना गँगसाठी आज मी खरंच खुश आहे हे सगळं तुम्ही स्वतः कमावलेलं आहे हे यश फक्त आणि फक्त तुमचंच आहे बरोबर बोललात भाऊ तुम्ही माझ्या शिवानं कैलासचं स्वप्न आज पूर्ण केलंय त्यानं जे स्वप्न बघितलं होतं का नाही ते माझ्या या लेकरानं पूर्ण केलं शिवालाही अभिमान वाटतो बघ तुझा कुणाची दृष्ट नको लागाल माझ्या लेकराला एक मिनिट आपण एक काम करू ना आपण सगळ्यांना काय काय वाटतंय शिवाबद्दल ते सगळ्यांनी सांगू हा अगदी ऑनेस्टली सांगू आई तू सुरुवात कर बर शिवा खरं खरं सांगू तू जेव्हा लग्न होऊन आमच्या घरात आली ना तेव्हा मला अजिबात विश्वास नव्हता की तू 10 दिवस सुद्धा आमच्या घरात टिकशील म्हणजे तुझी जी जिद्द होती ना ती मला आवडत नव्हती तुझं हे जे वेगळेपण आहे ना ते मला पटतच नव्हतं अगं पण मग तू माझ्याकडून 6 महिन्यांची मुदत मागितलीस आणि त्या 6 महिन्यात तू पटवून दिलंस की प्रत्येक सासू आणि सून ह्या वेगवेगळ्या असतात आणि फक्त सासू सुनीला नाही तर सून सुद्धा सासूला समजावते आणि आता मी डोळे बंद करून तुझ्या कुठल्याही निर्णयावर विश्वास ठेवू शकते सीताई तुम्ही म्हणालात ना मलाही अगदी तसंच वाटायचं ही मुलगी मुलांसारखी राहते तसे कपडे घालते तशी वागते कसं होणार या मुलीचा असा प्रश्न पडायचा सारखा पण जेव्हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला तेव्हा कायम ही मुलगी उभी राहिली प्रत्येक संकटात सगळ्यांना साथ दिली स्वतःचा संसार सुद्धा उभा केला खरंच त्या क्षणापासून मी हिच्या बाबांची ऋणी झाले शिवानी मला खूप अभिमान वाटतोय तुझा आणि आत्तापासून तू माझ्यासाठी शिवानी नाहीस शिवा आहेस मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कधी शिवाचे आभार मानाव पण नेहमी असंच वाटायचं की शिवासारख्या मुली वायात जातात थँक गॉड नियतीने माझे डोळे उघडले माझा जो काही गैरसमज होता तो दूर झाला आणि मला शिकवण मिळाली की शिवासारख्या मुली खऱ्या अर्थाने प्रेरणा बनतात आजच्या जगात शिवासारख्याच मुली वेगळ्या पद्धतीने उभ्या राहू शकतात खरंय शिवा पण तुला अजून एक गोष्ट सांगू का तुला ना कल्पनाही नसेल पण तू ना अगं कितीतरी लोकांना एकत्र घेऊन चालते तू एक विचार आहेस अगं तू जर नसती तर आमच्यासारख्या कितीतरी लोकांच्या आयुष्यात कितीतरी संकट आली असती त्यांना सामोरं जावं लागलं असतं त्याचं दुःख आमच्या डोक्यावर कोसळलं असतं पण नाही देव माणसाच्या बाजूने उभं राहायला एक अजून व्यक्ती पाठवतो आणि भाईसाहेब आमच्या आयुष्यातली ती व्यक्ती तू आहेस खरंय शिवा अगं माझे तर कित्येकदा गैरसमज झाले आणि कित्येकदा मी तुला दोषी ठरवलं पण तरीही तू कधीच माझ्याबद्दल मनात कुठलाही राग ठेवला नाहीस उलट मला समजून घे माझ्या मुलीची काळजीच घेतलीस तुझं मन खूप मोठं आहे अगं आणि जशी मी नेहमी बोलते तू माझी लेकच आहेस शिवा तू माझ्या मागे माझ्या मुलीला खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढलेस मी हे कधीही विसरणार नाही
त्यामुळे मी कायम तुझा ऋणी राहीन. शिवा, रॉकीच्या दुःखातून मी तुझ्याशिवाय कधीच बाहेर नसते येऊ शकले. तू होतीच म्हणूनच हा सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे सुरुवातीपासूनच तू माझ्यासोबत, आम्हा दोघांसोबत नेहमी उभी राहिलीस, काहीही झालं तरी. आज रॉकी नाही आहे इथे, पण तोही हेच म्हणाला असता की तो पण खूप लकी आहे की त्याला तुझ्यासारखी मोठी बहीण गुरु मिळाली. आणि शिवा, आयुष्यभर आमच्यासोबत तू ढाल म्हणून उभे राहिलीस. यार, आमच्याकडून तुला एक सॅल्यूट. हा, चालेल. शिवा, तू नसती तर आम्हाला पण आमची ओळख नसती मिळाली आणि माझ्या बिर्याणीला पण भाव नसता मिळाला. हो शिवा, म्हणजे आम्ही किती माती खाल्ली तरी तू नेहमीच आम्हाला पाठीशी घालत आलीस. आणि आता तुझ्यामुळे हे अभ्यासाची चटक पण लागली आम्हा सगळ्यांना. नाही नाही, मी 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 पण सांगतो, तू आशूच्या आयुष्यात आल्यापासून तो कायम खुश आहे. आता तू आल्यामुळे त्याच्या आयुष्यातली माझी जागा घेतली, पण ठीक आहे, भाऊ खुश तर मी खुश. आपलं आयुष्यात क्लिअर आहे भाऊ. सर, वा शिवानी, हे सगळं कमावलंयस तू ग. ही सगळी माणसं, ही तुझी कमाई आहे. खूप प्रेमाने प्रामाणिकपणाने मेहनत करून तू ही सगळी कमाई जमवलेली आहेस. मला खूप आनंद झालाय की माझी ही दुसरी मुलगी, हिला मला शिकवायची संधी मिळाली. मी तुला आणखीन इमोशनल करणार नाही. आधीच तुला खूप रडायला येते माहिती आहे मला, पण अभिमान वाटतो तुझा. मी शिवाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला विश्वास होता ही मुलगी कधीच माघार घेणार नाही आयुष्यात. नशिबाने तिची खूप परीक्षा घेतली, पण तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं कधीच थांबवलं नाही. मला कौतुक आहे तिचं आणि अभिमानही आहे. माझ्या लेकराला रांगताना बघितलंय मी. एवढूशी होती, रांगताना बघितलं, मोठी होताना बघितलं. घेतलेल्या समध्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडताना बघितलंय. आणि हे समज करत असताना किती बी त्रास झाला तरी माझं लेकरू खचलं नाही. माझ्या लेकरानं दोन्ही कुटुंब अशी एकत्र धरून ठेवली घट्ट. शिवा, माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं यार. मी आज जे काही आहे ना, ते तुझ्यामुळे. आणि मी असंच आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभं राहील. आणि हेच आयुष्य नाही, तुझी येणारी काही आयुष्य मला अगदी आवडेल तुझ्याबरोबर असं उभं राहायला. आणि तुझ्याकडून छकुला म्हणून घ्यायला, नाही का? आय लव्ह यू.